आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। फडणवीस सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। राज्यातील महिला सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण, पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराच्या घटनेवरून विरोधी पक्षाकडून सरकारला लक्ष केलं जाण्याची शक्यता आहे। शिवाय मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा विरोधक आक्रमक होतील अशी शक्यता आहे। त्यामुळे आता आजचं प्रत्यक्ष अधिवेशनाचं कामकाज सुरू होताना काय नेमकं घडतंय याकडे निश्चित पुढारी न्यूजचं सुद्धा लक्ष असेल आणि आजपासून सुरू होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अगदी क्षणाक्षणाचे सगळे तपशील, सगळे अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर अगदी वेळोवेळी पाहणार आहोत। तर अधिवेशनामध्ये नेमके कोणते मुद्दे गाजणार, कुठल्या मुद्द्यावरून जास्त घमासान होणार ते मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण आहे, ज्याच्यावरून प्रचंड गदारोळ विरोधक करू शकतात। मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाल्याचं प्रकरण काल सुद्धा समोर आलं होतं, तो सुद्धा मुद्दा उपस्थित होऊ शकतो। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालाय, तो सुद्धा मुद्दा उपस्थित होणार। त्याच अनुषंगानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा विरोधकांकडून आग्रहीपणे केली जाऊ शकते। दुसरी गोष्ट म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातला सुद्धा मुद्दा उपस्थित होईल, कोकाटेंच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होईल। कोरटकर आणि सोलापूरकर या दोघांच्या ह्या वादग्रस्त वक्तव्यावरून सुद्धा विवाद होऊ शकतो। तानाजी सावंत यांच्या काळातील आरोग्य घोटाळा जो काही समोर आलेला आहे त्या संदर्भात सुद्धा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, गदारोळ होऊ शकतो। सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरून सुद्धा हे अधिवेशन वादळी ठरणार अशी शक्यता आहे। तर अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधक प्रचंड आक्रमक होतील अशी शक्यता आहे आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करणार आहेत असा अंदाज आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विशेषतः हे सगळे विरोधक आक्रमक भूमिका मांडतील। धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे या दोघांच्याही राजीनाम्यासाठी सुद्धा आग्रही मागणी केली जाऊ शकते। शिवाय रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाली त्याचं प्रकरण आहे, स्वारगेट बस स्थानकामध्ये जो बलात्कार झाला तरुणीवर, त्या संदर्भात सुद्धा सरकारला घेरण्यासाठीची रणनीती विरोधकांनी आखलेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सुशांत, एकंदरीत आजचा पहिलाच दिवस आहे अधिवेशनाचा, पण अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करतील। अनेक महत्त्वाचे मुद्दे, ज्याने संपूर्ण राज्य ढवळून निघालेलं आहे, असे अनेक वादातीत मुद्दे आहेत जे उपस्थित होऊ शकतात, ज्याच्यावरून आंदोलन होऊ शकतं। देवेंद्र फडणवीस सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं असेल तर 23 दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे आणि त्याचमुळे विरोधक देखील आक्रमक भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील। आजचा पहिला दिवस आहे, काल देखील विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला। मागील 2 महिन्यात ज्या घटना राज्यात घडलेल्या आहेत ते सगळे मुद्दे विरोधक या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याची दाट चिन्ह आहे। त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरण, अर्थात हे हिवाळी अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले होते, मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा काही घेतला गेला नाही। मात्र आता देखील विरोधक त्याच भूमिकेवर ठाम आहेत। संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्यातील मुख्य आरोपी जो आहे, सूत्रधार आहे, तो वाल्मिक कराड आहे। वाल्मिक कराड कुणाचा व्यक्ती आहे हे दुसरं सांगण्याची गरज नाही, अर्थातच धनंजय मुंडे यांचा तो निकटवर्ती आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी खऱ्या अर्थानं विरोधक करताय। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी हे करतात, मात्र सरकारने अद्याप त्यांचा राजीनामा घेतलेला नाही। करुणा मुंडे यांनी देखील काल फेसबुक पोस्ट केली होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही। त्यामुळे विरोधक आज आक्रमक भूमिकेत दिसतील। विधान भवनाच्या पायऱ्यांवर खऱ्या अर्थानं अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधक पायऱ्यांवर बसून आंदोलन करतील। आपण रिद्धी बघितलं असेल तर खऱ्या अर्थाने जर पाहिलं असेल तर बलात्काराची घटना घडली आहे पुणे स्वारगेट येथे, त्या घटनेचे देखील पडसाद जे आहेत त्या विधान भवनात उमटू शकतात। त्याचं मुख्य कारण म्हणजे जो एक शक्ती कायदा तयार करण्यात आला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळात, तो कायदा देखील आता रद्द होणार आहे। याचमुळे कुठेतरी राज्यात एकीकडे महिला असुरक्षित असताना सरकार गंभीर नाही, हा प्रश्न विरोधक आज लावून धरतील।
त्याचसोबत माणिकराव कोकाटे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी करतील. अनेक प्रश्न आहेत. आपण पाहिलं असेल तर महिला सुरक्षेचा प्रश्न असेल, धनंजय मुंडे प्रकरण असेल, माणिकराव कोकाटे असतील, त्याचसोबत ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाले होते आणि त्याला कुठेतरी स्थगिती देण्याचं काम जे आहे ते देवेंद्र फडणवीस करतायत. नुकताच तानाजी सावंत यांच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयाला देखील स्थगिती दिली. हे सगळे मुद्दे जे आहेत ते विरोधक मांडतील आणि कुठेतरी सरकारला धारेवर धरू शकतात असं म्हटलं जातंय. खरं तर आपण पाहिलं असेल तर 11 वाजता अधिवेशनाचं कामकाज आज सुरू होईल. राज्यपालांचं अभिभाषण असेल आणि त्यानंतर अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल आणि त्यानंतर शोक प्रस्ताव असेल आणि अधिवेशन संपेल. मात्र विरोधक 10 वाजल्यापासूनच या ठिकाणी आक्रमक दिसतील. आता कशा पद्धतीने विरोधक आक्रमक होत आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जी अगदी सुशांत, त्याच्यामुळे प्रत्यक्ष कामकाज सुरू झालं की मग पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर अधिवेशनाच्या आधीच विरोधकांनी विविध मागण्यांचं 9 पानांचं पत्र हे फडणवीस सरकारला पाठवलेलं आहे आणि यावरून आमदार आदित्य ठाकरेंनी काय म्हटलेलं आहे आणि त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलेलं आहे ते आपण बघूया. हे जे प्रश्न आहेत हे आमचे काही वैयक्तिक प्रश्न नाही आहेत की आम्हाला बंगला कुठचा मिळाला, पालकमंत्री कुठचं मिळालं, पद किंवा मंत्रीपद कुठचं मिळालं, त्याच्यावर भांडण नाहीये. जे आम्ही विषय मांडलेले आहेत ते दिवसाढवळे झालेले घोटाळे आहेत, अनियमितता आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि ह्याच्यावर चला बाजूला सगळ्या नेत्यांना ठेवा. मुख्यमंत्री जे सांगत होते आणि अजूनही सांगतात की आम्हाला विरोधी पक्षाबरोबर संवाद वाढवायचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल, आम्ही हेच सांगतो जर तुम्हाला संवाद वाढवायचा असेल तर आम्हाला तुम्ही उत्तर द्या. कोण दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, त्याच्यात आम्ही तुमची साथ देऊ. त्यांनी ऍक्च्युली हे जे काही 9 पानी पत्र दिलेलं आहे या पत्रात संपूर्ण पत्र हे वर्तमानपत्राच्या बातम्यांवर आधारित आहे. तर त्या बातम्यांसोबत त्यांनी सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता तरी 9 पानाचं पत्र अर्ध्या पानात त्यांना निश्चितपणे देता आलं असतं. पण हरकत नाही, त्यांनी पुन्हा हे सगळे मुद्दे जर हाऊसमध्ये मांडले तर आम्ही त्याची उत्तरं त्या ठिकाणी देण्याकरता तयार आहोत.